जय महाराष्ट्र, जय शिवराय मंडळी. तर आता निघालो पुढील प्रवासासाठी आणि सकाळी सकाळी इथे न्याहारीसाठी मस्तपैकी जी इकडचं खास आहे तळ कोकणातलं, ती आंबोळी आणि चटणी खाल्ली होती. आणि आता भरल्या पोटाने आणि भरलेल्या मनाने निघालो पुढील प्रवासासाठी. आणि इथे बघतोय मी तर आजूबाजूला झाडांनीच पूर्णपणे एक प्रकारचं आपण म्हणू शकतो की गुहा बनवलेली आहे. सो जे आजूबाजू दिसणारं जे दृश्य आहे ते अगदी मनाला वेधून घेणारं आहे. आणि पावसाळ्यात इकडची खरं सांगतो सुंदरता, तिला बहार आलेला आहे. आणि खास करून सध्या रस्ते पण बऱ्यापैकी चांगले आहेत, ज्या रस्त्यांवरून ॲटलिस्ट मी जातो. सो त्यामुळे अजूनही प्रवासाला जास्ती मजा येते. कारण पावसाळ्यात पर्टिक्युलरली जेव्हा तुम्ही गावाच्या साईडला फिरता, सो तेव्हा रस्ते कधी कधी खराब असतात, पण इकडचे रस्तेही चांगले आहेत आणि आजूबाजूचं जे निसर्ग सौंदर्य आहे ते प्रवासाची रंगत आणते.